व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. गेल्या 2 दिवसांमध्ये खूप महत्वाच्या 2 घटना घडलेल्या आहेत. त्यातली पहिली घटना म्हणजे संजय राऊत म्हणजे भोंग्याने जाहीर केलं होतं की आदित्य ठाकरे हे पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये उबाठा गटाचे कार्याध्यक्ष होणार आहेत. त्यावर खूप गरमागरम चर्चा झाली. आम्ही पण एक व्हिडिओ केला की अहो कार्याध्यक्ष नका बनवू, त्यांना सध्या नवरदेव बनवा. नवरदेव बनल्यानंतर किमान थोडी तरी मॅच्युरिटी येईल त्या माणसामध्ये, नाईट लाईफ बंद होऊन जाईल, सरळ मार्गावर येतील, किमान बाकीची लफडी तरी बंद होतील, काही क्षणांपुरते का होईना घरामध्ये टिकतील, म्हणजेच मॅच्युरिटीच्या दृष्टिकोनातून एखादं पाऊल पुढे पडेल त्यांचं. मध्ये कार्याध्यक्षपेक्षा त्यांना सध्या नवरदेव बनवणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की किती काळ उद्धव ठाकरे यांचंच रडगाणं ऐकायचं, जरा त्यांच्या नातवाचं सुद्धा रडणं ऐकूया ना आपण. सुषमा अक्का आहेच ना, सुषमा आत्या आहेच ना बाळा जोजोरे करायला, प्रियंका चतुर्वेदी सुद्धा आहेत बाळा जोजोरे करायला. तेव्हा कार्याध्यक्ष नको, त्यांना नवरदेव बनवा, असा व्हिडिओ आम्ही एक केला होता. पण सकाळी 10 वाजता जेव्हा भोंग्याने ही अनाउन्समेंट केली की आदित्य ठाकरे हे कार्याध्यक्ष होणार आहेत, त्याच्या 4 तासातच आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट केली आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी असं लिहिलं की सध्या चर्चा चालू आहे की मी उबाठा गटाचा कार्याध्यक्ष होणार आहे, मात्र या सगळ्या अफवा आहेत, यांवर अजिबातच विश्वास ठेवू नका. आणि आदित्य ठाकरे यांनी या घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण नेमकं असं काय घडलंय, असं नेमकं काय घडलं की आदित्य ठाकरे यांना असं ट्विट करावं लागलंय, याच्या मागची पार्श्वभूमी नेमकी काय आहे? तर याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की भोंगा राऊतला सवयच आहे खुसपट काढण्याची, काहीही करायचं आणि ठाकरेंना अडचणीत आणायचं. हा भोंगा राऊतांचा फिक्स अजेंडा आहे आणि ह्या अजेंड्यानुसार ते बरोबर त्यांच्या चाली खेळत सुटलेले आहेत. आणि ही आजचं नाही आहे, हे आधीपासूनच आहे. म्हणजे बघा, उबाठा मुख्यमंत्री होते तेव्हापासूनच आहे. तेव्हा एक पत्रकार मेळावा घेतला होता यांनी, हे ते पत्रकार परिषद म्हणत होते त्याला, पण तो पत्रकार मेळावा होता. कारण प्रश्न कोणीच विचारले नव्हते, हेच बोलत सुटलेले होते सतत. ऍक्च्युली किरीट सोमय्या यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी संजय राऊत पुढे आलेले होते, मात्र त्या प्रश्नांना आरोपांना उत्तर देण्याऐवजी यांनी रश्मी ठाकरेचंच बिंग उघड पाडलं. त्यांच्या 19 बंगल्यांचं प्रकरण जे कधीही चर्चेला आलेलं नव्हतं ते त्यानंतर चर्चेला आलं. गरज नसताना भोंग्याने रश्मी ठाकरेंच्या 19 बंगल्यांचं प्रकरण बाहेर काढलं. त्याच्यानंतर अनेकदा भोंग्याने उबाठा अडचणीत कसे येतील असाच प्रयत्न केलेला आहे. वेळोवेळी बघा, म्हणजे डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर चांगला, उद्धव ठाकरेंकडे खूप वैद्यकीय ज्ञान आहे वगैरे वगैरे वगैरे, मुक्ताफळे उधळलेली आहे. पुढे पुढे तर आणखी अनेक घटना घडल्या मित्रांनो. मात्र आता तुम्ही ज्या व्हिडिओ क्लिप्स बघितल्या, जे फोटोज बघितले, ते आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण गोरगरीब आपले हिंदू माता बंधू भगिनी जे आहेत त्यांची सेवा केली आहे. शेतकऱ्यांची सेवा आपण करत आलेलो आहोत. उकाडा खूप झालेला आहे, उन्हाळा आहे, पाणी टंचाई आहे, कर्कग्रस्त रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची आपल्याला आणखी चांगली सोय करायची आहे. या सत्कर्मामध्ये आपण सहभागी व्हावं म्हणून दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर अवश्य योगदान द्या मित्रांनो. तुमच्या सहकार्याची नितांत आवश्यकता आहे, म्हणून हे कळकळीचं आवाहन. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार योगदान द्या आणि ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट आयडी आम्हाला व्हॉट्सअप आयडीवर पाठवा, म्हणजे त्याची पावती आम्ही तुम्हाला बनवून देऊ. चला आता थोडं आणखी पुढे जाऊया आपण. पुढे पुढे जात जात उबाठाला भोंग्यानं आणखी कसं अडचणीत आणलं कि झेलेन्स्की, पुतीन हे सगळे एकत्र आले. बोले ये उद्धव ठाकरे कौन है, अभी तक हमें इनसे मिलाया क्यों नहीं, इतना संकट आने के बावजूद भी उद्धव ठाकरे डट के खड़ा है वगैरे वगैरे, असे कौतुकाचे सुमन झेलेन्स्की आणि पुतीन उधळत होते म्हणे. आणि जो बायडन आणि हे समोर बसलेले हे सगळे निर्बुद्ध वडापाव सैनिक, शिल्लक सैनिक टाळ्या वाजवत होते.
कमाल. त्याच्यानंतर काय तर म्हणे ते खांद्याचं प्रकरण. जगात 4 खांदे चांगले आहेत म्हणे म्हणून जग तरले, त्यातला 1 खांदा उद्धवचा आहे म्हणे. अरे 4 खांद्यांवर तिरडी जात असते बाबा, असं काय करता? म्हणजे अक्षरशः तिरडीच गेली ना यांची पक्षाची. मग त्यातला तिरडी नेणाऱ्यातला 1 खांदा उबाठाचा, 1 खांदा भोंग्याचा. म्हणजे समोर हे 2 होते, मागे अजून कोण होते यांना कळलं पण नसेल, कारण मागे वळून बघायची सोय नसते ना तिरडीवाल्याला, पुढे असलेल्याला. असं अडचणीत आणत आलेले इथे. त्याच्यानंतर परत अडचणीत आणलं. उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की राज्यसभेची ही जी खासदारकीची सीट आहे ही रोटेशन नुसार उबाठा गटाची आहे. झालं काय? इकडे उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं, तिकडे लगेच यांनी शरद पवारांचं नाव पुढे करून टाकलं. झाली खडाजंगी चालू. त्यानंतर मातोश्रीवर एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये प्रियंका चतुर्वेदी सुद्धा होत्या. त्या बैठकीमध्ये भोंगा पण होता, आदित्य पण होता आणि उद्धव पण होते. तेव्हा आदित्यने भोंग्याला काहीतरी बोलला, प्रियंका चतुर्वेदी पण भोंग्याला काहीतरी बोलल्या. भोंग्यानं उलट उत्तर दिलं, चतुर्वेदी तिथून निघून गेल्या. आदित्यला त्याचा राग आला आणि आदित्यनं डायरेक्ट भोंग्याची कॉलर धरली. ही आतली खबर आहे, कन्फर्म न्यूज आहे. तावातावानं भोंगा तिथून अपमानित होऊन निघून गेला. उद्धव एक शब्दही काहीही बोलले नाहीत. शेवटी काय करणार, पुत्र आहे. धृतराष्ट्राने तरी दुर्योधनाला कुठे अडवलं होतं काही करण्यापासून? कधीच नाही. अर्थात आम्हाला आदित्यला दुर्योधन म्हणायचं नाही, एक उदाहरण म्हणून सांगितलं तुम्हाला आम्ही. पण पुढे जाऊन झालं काय? वणवण भटकले रोहित पवार आणि सुप्रिया सुळे. साहेबांना राज्यसभेवर पाठवा, साहेबांना राज्यसभेवर पाठवा. पार अगदी 10 जनपद पर्यंत गेले हे लोक. तिथून काँग्रेसकडून यांनी पत्र आणवलं. त्या पत्रावर उद्धव ठाकरेंना सही करावी लागली. हे तडजोड आहे. कसली तडजोड? तर विधान परिषदेसाठीची तडजोड आहे बरं का ही. आता 12 मेला विधान परिषदेच्या निवडणुका आहे. ही दुसरी घटना आहे. आधी पहिली घटना संपवून घेऊया आपण. त्यानंतर साहेब राज्यसभेवर गेले. याला आनंदाच्या उकळ्या फुटल्या भोंग्याला. मग सुनेत्रा पवार यांनी पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरला आणि आकाश मोरे यांनी काँग्रेसतर्फे अर्ज भरला. भोंगा लगेच दुडू दुडू धावत धावत मातोश्रीवर पोहोचला आणि काँग्रेसचे उपकार फेडायचे आणि राहुल गांधींच्या नजरेमध्ये भरायचे किंवा आता तिकडे सेटिंग लावायची आहे ना राज्यसभेसाठी, म्हणून मग उद्धव ठाकरेंचे कान भरायला सुरुवात केली की आपण आकाश मोरेला सपोर्ट करूया, आकाश मोरेला सपोर्ट करूया. उद्धव तर तटस्थ. उद्धव बोलले मी असं काही करणार नाही, चल निघाले. अखेर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार, शरद पवार यांनी जी मनधरणी केली किंवा जी दारोदार भटकंती केली, त्याचा परिणाम म्हणून बिनविरोध शरद पवार राज्यसभेवर गेले. ही घटना इथे संपते. आता दुसरी घटना, जी त्या ट्विटची कार्याध्यक्षपद. असं काय घडलं? असं काय घडलं की आदित्य ठाकरेला ट्वीट करावं लागलं की या सगळ्या अफवा आहेत, असं काहीही नाहीये, मी कार्याध्यक्ष होणार नाहीये, असं का बोलावं लागलं आदित्य ठाकरेला? त्याच्या मागचं कारण आहे, त्याच्या मागचे खूप मोठं राजकारण आहे. खूप गणित दडलेली आहेत मित्रांनो यामागे. झालं काय? लक्षात घ्या, ही चर्चा घडवून कोणी आणलेली आहे? उद्धव ठाकरेंनी आणली का? नाही. मातोश्रीच्या माफ करा, इतर कोणी घडवून आणली आहे का? नाही. ही चर्चा घडवून आणलेली आहे स्वतः भोंग्यानेच. बघा छक्के पंजे. मी जे म्हटलो होतो ना की आदित्य अमॅच्युअर आहे, आदित्यमध्ये अजून मॅच्युरिटी आलेली नाहीये.
कॉलर धरली होती ना, भोंगा अपमानित झाला होता ना, मग तो यांना अपमानित करण्याची संधी सोडेल का? नाहीच. मुद्दाम त्यांनी आवई उठवली, आदित्य कार्याध्यक्ष होणार, आदित्य कार्याध्यक्ष होणार. झाले, पत्रकार सुरू झाले लगेच. सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये भोंगा फक्त एक वाक्य बोलून गेला आणि दिवसभर तीच चर्चा रंगायला लागली. दुसऱ्या दिवशी आदित्यला ट्विट करून सांगावं लागलं की या सगळ्या अफवा आहेत म्हणून. पण मग असं घडलं काय? तर असं घडलेलं आहे, भोंग्याने सगळी सेटिंग पहिलेच लावून ठेवलेली की काहीतरी करायचं आणि आदित्य स्वतःहून ह्या अफवा आहेत असं जाहीर करेल, असं षडयंत्र रचायचं. मग त्यानं हाताशी धरलं काँग्रेसला. ठीक आहे. मग त्यानं हाताशी धरलं पवारांना. हाताशी धरलं इन द सेन्स तो पायाशी पडला पवारांच्या. तिथं जाऊन काड्या करायला सुरुवात केली. पवार साहेब हे पोर सौदा आहे, आधीच उबाठा गटाचे हाल झालेले आहेत, त्यात या पोराच्या हातामध्ये जर कार्याध्यक्षपद गेलं तर झालं, संपलंच सगळं. मग तर काहीच उरणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये का, की उबाठा गटामध्ये सुद्धा अंतर्गत कलह खूप आहेत, गटबाजी प्रचंड प्रमाणात आहे यांच्याकडे सुद्धा. असं काही नाहीये की सगळेच जण आदित्यच्या बाजूने आहेत ना. आदित्यच्या विरोधात सुद्धा अनेक जण आहेत. तर या सगळ्या आदित्यच्या विरोधात असलेल्या उबाठा गटाच्याच पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून भोंग्याने चक्के पंजे खेळायला, गेम खेळायला सुरुवात केली. आणि त्याचा परिणाम असा झाला की आदित्यवरच दबाव वाढत गेला. तो दबाव असा वाढत गेला की ही योग्य वेळ नव्हे कार्याध्यक्ष होण्याची. आणि आता कार्याध्यक्ष होऊन तुम्ही करणार तरी काय आहात, हा त्यांच्या आतला अंतर्गत चर्चेचा विषय, की तुम्ही कार्याध्यक्ष होऊन करणार काय. आता 2029 पर्यंत निवडणुका आहेत का? नाही. मग आता कार्याध्यक्षपद घेऊन तुम्ही करणार काय? लंडनला जाणार, मजा मारणार, मातोश्री 3 मध्ये एन्जॉय करणार, नाईट लाईफ, बॉलिवूड पार्ट्या, सोबत नाही ना एका कार्याध्यक्षाला हे. मग तुम्ही सध्या 2-3 वर्ष तुमचं हे बॅचलर लाईफ जगून घ्या, चिल करा, एन्जॉय करा, वेळ आल्यावर आपण बघूया ना. असा काहीसा सूर यांच्याच गटामध्ये उमटायला लागला. आणि त्याचा परिणाम म्हणून आदित्यला त्या दबावामध्ये येऊन हे ट्विट करावं लागलं की मी कार्याध्यक्ष होणार, या सगळ्या अफवा आहेत, यांवर अजिबात विश्वास ठेवू नका. म्हणजे बघा भोंगा किती पाताळ यंत्री आहे. आणि भोंग्याने हे कारस्थानं जे आहेत हे आज केलेले नाही आहेत, हे आधीपासून चालू आहे. बाळासाहेब ठाकरे होते तेव्हापासून भोंगा असले षडयंत्र आणि कारस्थानं करत आलेला आहे. दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी झापडं लावून घेतले डोळ्यांसमोर. त्याच्यामुळे त्यांच्या अवतीभोवती जे काही कोंडाळं जमलेलं आहे आणि ते कोंडाळं जे काही कारस्थानं करत सुटलेलं आहे ते त्यांच्या लक्षात येत नाहीये कदाचित. किंवा कदाचित असंही आहे की उद्धव ठाकरे यांचंच काही चालत नसावं. मातोश्रीमध्ये जे काही सगळं चालतं ते किचन कॅबिनेट मधून चालतं. किचन कॅबिनेटला भोंगा राऊत आता जड झालेला आहे, हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणूनच संपादक पदावरून भोंगा राऊतला बाहेर काढण्यात आलेलं आहे बरं का. रश्मी ठाकरे संपादक आहेत, भोंगा नाही आहे. भोंगा कार्यकारी किंवा सहसंपादक असेल, संपादक नाही आहे. म्हणजे किचन कॅबिनेट वर्सेस भोंगा राऊत हे गृहयुद्ध आधीपासूनच सुरू आहे. आणि याची फलश्रुती जी आहे ती नजीकच्या काळामध्ये आपल्याला लगेच बघायला मिळणार आहे. 2028 पर्यंत वाट बघा तुम्ही फक्त. 2028 पर्यंत अख्खा उबाटा गट नाही फुटला तर काय नाव राहिलं. आणि हे भोंगाच करून दाखवणार आहे. यासाठी भाजपची गरज नाहीये, यासाठी एकनाथ शिंदेची पण गरज नाहीये. ज्याप्रमाणे आपल्या सडक्या वाचाळ तोंडामुळे भोंग्याने शिवसेना फोडून दाखवली, त्याचप्रमाणे आता आपल्या या कटकारस्थानांमुळे किचन कॅबिनेटला
नाक घासायला लावून उबाठा गट सुद्धा भोंगा फोडणार आहे. कारण भोंग्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये 2028ला पुन्हा खासदारकीला जायचं आहे. उद्धव ठाकरे यांच्या जीवावर किंवा या उबाठा गटाच्या भरोशावर आपण पुन्हा खासदार होऊ शकत नाही याची त्याला पुरेपूर जाणीव आहे. आणि त्यातल्या त्यात जर आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष झाला मग तर सगळंच संपलं. आदित्य ठाकरे सगळ्यात पहिले जर कोणाची उचलबांगडी करेल तर ती भोंग्याची असणार आहे याची भोंग्याला पूर्ण कल्पना आली. आणि म्हणूनच भोंग्याने षडयंत्र रचून आदित्यवर दबाव वाढवला आणि आदित्यला नामुष्कीनं ते ट्विट करावं लागलेलं आहे की मी कार्याध्यक्ष होणार, या सगळ्या अफवा आहेत. मित्रांनो, यांच्यातच यांचं बनत नाही हो. यांचं आपापसातच बिघडलेलं आहे. यांचं आपापसातच पटत नाही. हे आपापसातच एकमेकाला समजून घेत नाहीत. हे जनतेला कधी समजून घेणार? हे जनतेचे प्रश्न कधी समजून घेणार? आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे ही. तुमच्यातच जमत नाही. तुम्हालाच एकमेकांची मनं जपता येत नाही. तुम्ही जनतेला काय जपणार आहात? स्वार्थी, अप्पलपोटी, पैशाला हपापलेले, लाचखोर, भ्रष्ट राजकारणी, सगळे घोटाळेबाज. फक्त टक्केवारी आणि खंडणी खायची येईना आणि हे कल्याण करणार जनतेचं. मी तर म्हणतो 2028ला काँग्रेसने सुद्धा याला लाथाडलं पाहिजे. भोंग्यासारखे लोक राज्यसभेचा वेळ वाया घालवतात. तिथे स्पीकर बेल वाजवत असतात तरी सुद्धा हा बेशरम माणूस तादवा बोलत सुटलेलाच असतो. शेवटी सभागृह तहकूब करावं लागतं. सभागृहाचा अमूल्य वेळ खर्ची जातो. देशाचं नुकसान आहे यामध्ये हे असले लोक तिथे पाठवणं म्हणजे. पण ह्या दोन घटना अत्यंत महत्वाच्या आहेत मित्रांनो. आता उद्धव ठाकरे यांना सुद्धा विधान परिषदेसाठी दारोदार भटकंती करावी लागणार आहे. ही महत्वाची घटना आहे यातली. संख्याबळच नाहीये. गेल्या वेळेस नरेंद्र मोदी यांच्या कृपेनं हे विधान परिषदेवर गेले होते. पण आता मुदत संपतीये. 12 मेला आता परत मतदान आहे. आता परत विधान परिषदेवर जर जायचं असेल तर दारोदार भटकंती करावी लागणार आहे रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंसारखी. तेव्हा काय करणार? दाती तृण धरून घराबाहेर पडावं लागणारे घर कोंबड्याला. ते एक त्यांनी प्रचाराच्या दरम्यान एक काहीतरी गाणं रिलीज केलं होतं ना, दार उघड वय दार उघड. तसं आता यांना पुढचे 8-15 दिवस करावं लागणार आहे. दार उघड वय दार उघड. विधान परिषदेवर पाठव वय विधान परिषदेवर पाठव. मित्रांनो, तुम्हाला वाटतं का की उद्धव ठाकरे यांनी परत एकदा विधान परिषदेवर जावं? कारण गेल्या टर्म मध्ये ते विधान परिषदेवर होते. त्यांनी काही भव्य दिव्य कामगिरी काहीच केलेली नाहीये. इन विन 2-4 वेळा अधिवेशनाला ते उपस्थित होते वाटतं. आणि त्यातही त्यांनी टोमणेबाजीच केलेली आहे. आलतू फालतूच्याच गप्पा केलेल्या आहेत सगळ्या. कन्स्ट्रक्टिव्ह भरीव असं काहीही कार्य नाहीये यांचं. विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांना कोंडीत आणायचं असतं हे सुद्धा यांना माहित नाहीये. उगीच यायचं आणि काहीतरी बायकी टोमणे मारायचे यातच यांना धन्यता वाटते. व असले लोक कशाला पाठवायचे विधान परिषदेमध्ये, विधिमंडळामध्ये? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. फक्त पेन्शन घेण्यासाठी? अरे पण तुम्ही एवढे हजारो कोटी रुपये कमवून ठेवलेले आहेत भ्रष्टाचारातून. तुम्हाला 5-50 हजार रुपयाचं पेन्शन पाहिजे कशाला? द्या सोडून एखाद्या काम करणाऱ्या माणसाला पाठवणार तिथं. पण नाही, सगळं आम्हालाच पाहिजे. आम्ही ग्रेट, आम्ही महान, आम्ही ठाकरे, आम्ही पवार. ह्यानंच नुकसान झालंय महाराष्ट्राचं. ह्यानंच नुकसान झालंय महाराष्ट्राचं. मित्रांनो, तुम्हाला खरंच वाटतं का उद्धव ठाकरे यांनी परत एकदा विधान परिषदेवर जावं? तुमचं मत स्पष्टपणे नक्की मांडा मित्रांनो कमेंट्समध्ये. आम्ही खूप उत्सुक आहोत हे जाणून घेण्यासाठी की तुमचं नेमकं मत काय आहे. जाता जाता परत एकदा विनंती आहे. सुरुवातीला जे आवाहन केलं आम्ही की सध्या दुष्काळामध्ये होरपळून निघत असलेला आपला मराठवाड्यातला शेतकरी राजा, त्याचं कुटुंब, आपले विद्यार्थी, आपले हिंदू माता बंधू भगिनी जे हालाखीच्या परिस्थितीत आहेत, अडचणीत आहेत, कॅन्सरग्रस्त रुग्ण, त्यांचे हालाखीच्या परिस्थितीत असलेले नातेवाईक यांच्यापर्यंत आपण मनोभावे आपल्याला जमेल तशी शक्य तितकी सेवा पुरवण्याचं
कार्य करत आलेलो आहोत, पुढेही करणार आहोत. ही सेवा अखंड चालू राहणार आहे. प्रभू श्रीरामाच्या नावाने हा संकल्प आहे. या सत्कर्मामध्ये आपणही सहभागी व्हा. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे काही योगदान द्यावं वाटतं मित्रांनो ते अवश्य द्या. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप आयडी वर नक्की पाठवा, म्हणजे त्याचा रेकॉर्ड ठेवून त्याची पावती तुमच्यापर्यंत पोहोचवता येऊ शकतो. एक एक रुपया अनेकांसाठी लाख मोलाची मदत ठरतो मित्रांनो. तेव्हा माणुसकीचं दर्शन घडवा आणि रामाचं नाव घेऊन पुढे या. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.